नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा फिश मार्केट जवळचा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाखालील जो भुयारी मार्ग आहे तो आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. संपूर्ण प्रमाणात इथे पाणी तुंबलेलं आहे. आपण सकाळपासून बघतो आहे मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याचमुळे आता हा जो भुयारी मार्ग आहे पाण्याने तुंबलेला आहे आणि इथून येण्या जाण्यासाठी आता वाट नाही आहे. शाळकरी मुलं जर बघत असाल तर त्यांना त्या साईडला जायचंय. कुठे जायचंय तुम्हाला? इकडे कशाला आलात मग? तर ते पाणी बघण्यासाठी इथे आलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की या ठिकाणी कितीतरी कचरा आपल्याला सध्या दिसतो आहे. आपण वारंवार मागणी करत असतो की ज्या वेळेला पावसाळा आहे आणि हा भुयारी मार्ग तुंबून वाहतो तेव्हा इथे बॅरिकेड्स लावण्यात यायला पाहिजे. कोणीतरी सुरक्षा रक्षक या ठिकाणी पाहिजेत, परंतु अशा कुठल्याही पद्धतीचा काही कारभार आपल्याला इथे दिसत नाही. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच देत चला. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघताय मला तेही सांगा. आपण आता सध्या बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा जो भुयारी मार्ग आहे तिकडे या जरा तिकडे बघत आहोत. संपूर्ण अपडेट जे आहे आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्ही आपण कमेंट्स जे आहेत तुमचे आता कमेंट्सही वाचूया. तुम्ही लाईव्ह कुठून बघतायत आणि सध्या तुम्ही जे आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावरून प्रवास केलेला आहे का? कल्याण, डोंबिवली, कुर्ला या साईडला प्रवास केला आहे का तेही आम्हाला सांगत चला. आवाज सगळ्यांना ओके येतो आहे का? बदलापूर पूर्व पश्चिम परिसरामधील जो आपला बेलवलीचा भुयारी मार्ग आहे तो वाहतुकीसाठी सुरळीतपणे चालू आहे, मात्र हा बंद झालेला आहे. जर आपण बघत असाल तर अतिशय रौद्र रूप जे आहे या सध्या ओढा होता. इथे छोटे छोटे नदी नाले होते, हे ओढे होते. मात्र आता पावसामध्ये जे आहे हे स्वरूप आपल्याला इथे दिसतंय. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगत चला. काय मुंबईमध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल त्या दिशेने तर तुम्ही आता सध्या अडकलेले आहात का कुठे आम्हाला तेही सांगत चला. तुम्हाला काही मदत पाहिजे आहे का? घरी तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलेले आहात की नाही तेही जरा कमेंटच्या माध्यमातून मला सांगत चला. तुम्ही बदलापूर उल्हास नदीचा अपडेट द्या. उल्हास नदी आपण गेल्या काही मिनिटांपूर्वी बघितली होती तर 12.21 एवढीची उल्हास नदी. अपडेट्स आपण बघत असाल पाणी लागतंय तर कुठून हा लाईव्ह बघताय तेही सांगा. आपण आता लवकरच जे आहे तुमच्या प्रतिक्रियाही घेणार आहोत. उल्हास नदीचे अपडेट जे आहेत आपण नुकत्याच काही मिनिटांपूर्वी घेतले होते. आज खूप प्रचंड प्रमाणात जे आहे आपल्याला पाऊस पडताना दिसतो आहे. तर बघा उल्हास नदीचे अपडेट्स 12.21 एवढी उल्हास नदीची पातळी होती, मात्र अद्यापही अजून अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीये. नागरिक येतात आणि प्रवासी जे आहेत हा मार्ग बंद आहे म्हणून पुन्हा वापस त्या दिशेने जात आहेत. कचरा जर बघत असाल आपण तर कचरा देखील आपल्याला एका साईडला येताना दिसतो आहे. हा बघा हा थर्मोकॉल, तर इथे याचा हॅपी बर्थडे केला पाहिजे आपण. मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा देखील हा थर्मोकॉल इथे असाच होता. उल्हास नदीचे आताच्या क्षणाचे काही अपडेट्स आपण लवकरच जे आहे आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांच्या थ्रू घेणार आहोत. ते आपल्याला लवकरच माहिती देणार आहेत. हो करण सर, उल्हास नदीची कोणीही काळजी करू नका, आपण त्याचेही अपडेट लवकर घेणार आहोत. मात्र जर मुसळधार पाऊस असाच पडत राहिला तर उल्हास नदी जी आहे लवकरच तिची इशारा पातळीपर्यंत येऊ शकते अशी संभावना जी आहे आपले अभिजित मोडक सर हवामान तज्ज्ञ यांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे. तर ठीक आहे. संतोष तुपे सर, बॅरिकेड्स लावायला बोला मॅडम ईस्ट वेस्ट साईडला, म्हणजे समजेल की रस्ता बंद आहे. हो संतोष सर अगदी बरोबर बोलत आहात. आपण नेहमी आलो की आपण एकच मागणी करतो की या ठिकाणी जे आहे तुम्ही बॅरिकेड्स लावत चला, कारण काही जे तरुण असतात आपले लक्ष देत नाही आणि एकदम जोरात गाडी आणतात, स्पीडनी गाडी आणतात आणि इथे आल्यावरती ब्रेक लावतात. इथे आल्यावर त्यांना समजतं की पुढे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो बंद आहे. आणि तुम्हाला ऐकून म्हणजे आता आश्चर्य वाटेल बघून हा किती खोलवर नाला आहे इथे. आणि अंदाजा एखाद्याला आला नाही पडलं तर याला जबाबदार कोण राहणार हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. वरती बघा किती धोक्यात येऊन प्रवास केला जातोय. हा जो पूल आहे त्या दिशेहून या दिशेला येण्यासाठी
कुठून बघत आहात हा लाईव्ह नक्की सांगा. उल्हास नदीचे अपडेट्स आपण लवकरच घेणार आहोत. आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर जे आहेत आपल्यापर्यंत उल्हास नदीची आताच्या क्षणाची पातळी किती आहे लवकरच ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्यापूर्वी हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही सांगत चला. तुम्ही कुठे अडकलेले आहात का? मुंबई म्हणा, कुर्ला साईडला देखील प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आहे. अशोक यादव सर बदलापूर, करण सर बदलापूर, धन्यवाद. उज्ज्वल सर उल्हास नदीचे अपडेट 12.11-21 एवढी उल्हास नदीची पातळी होती. आता ती थोड्याफार प्रमाणात नक्कीच वाढली असेल. तिचेही अपडेट्स आपण घेणार आहोत. बॅरिगेड्स इथे लवकरात लवकर लावले पाहिजेत अशीच जी आहे नागरिकांकडून मागणी येते. मात्र याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर जे आहे संपूर्ण वाहतूक कोंडीची समस्या आपल्याला बघायला मिळते. उल्हास नदीची अपडेट घेऊया, लवकरच घेऊया. हे बघा इथे देखील जीर्ण झाल्या त्या पूर्ण ज्या भिंती वगैरे आहे त्याचा आता ऑडिट झालं पाहिजे. या पुलाचं देखील ऑडिट झालं पाहिजे आता. नदीचे अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. सुरक्षितरित्या घरी पोहोचलेले आहेत का सर्व हेही जरा सांगत चला प्लीज. आवाज येतो आहे ना सर्वांना? एक काही तासांपूर्वी देखील आपण उल्हास नदीचा लाईव्ह केला होता. ते देखील तुम्ही एकदा नक्की बघत चला. आपण जर बघत असाल तर आता हा जो नदी नाला आहे आधी छोटे छोटे ओढे होते, आता ते एक रौद्र रूप जे आहे धारण करतायत. ओके, निलेश भोळ सर बोलतायत की आम्ही हेंद्राबाळा इथून लाईव्ह बघत आहोत. संतोष सर म्हणत आहेत की आम्ही नाशिक येथून लाईव्ह बघतोय. ओके, धन्यवाद. हे काय सीडीई शार्दूल आम्ही बदलापूर येथून. राहुल जैन सर बोलतायत की आम्ही बदलापूर येथून लाईव्ह बघत आहोत. धन्यवाद सगळ्यांचा लाईव्ह मध्ये कनेक्ट झाल्याबद्दल. सगळे सुरक्षित आहेत का? तुम्ही सगळे घरी व्यवस्थित आहात का कुटुंबासोबत तेही सांगत चला. कोण कोण अजून ऑफिसमध्येच आहे आणि घरी येण्यासाठी किती उशीर लागणार आहे का तुम्हाला तेही सांगा. बरं, आत्ताच्या क्षणाचे एक महत्वाचे अपडेट्स आपण घेत आहोत. आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उल्हास नदीची जी पाण्याची पातळी आहे ती 12.7 मीटर एवढी आहे. 12.07 मीटर म्हणजेच 12.7 मीटर एवढी उल्हास नदीची पातळी आहे, पाण्याची पातळी. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सकाळी 12.21 होती आणि आता तिच्यामध्ये कमी झालेली आहे. परंतु पाऊस हा एवढ्या प्रमाणात आहे तरी सुद्धा इथे जे नदी नाले आहेत आपले ओढे आहेत ते सगळे भरलेत. मग पातळी का कमी होते आहे? तर याच्यावरती सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे जे आपले नाले आहेत यांच्या साफसफाई काही केली जात नाही आणि त्याचमुळे आजूबाजूने इकडून तिकडून येणारं जे पाणी असतं ते एकाच ठिकाणी जमा होऊन आपल्याला अशा पद्धतीने दिसतं. आता हे पुढे जो आहे हा नाला शनीनगरकडे वाहत जातोय. मध्ये मध्ये जर बघत असाल तर कॉलम टाकलेत, संपूर्णपणे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. 12.7 एवढी उल्हास नदीची पातळी आहे आताच्या क्षणाची. ठीक आहे, मी तुमच्या कमेंट वाचते आहे. पूजा भालेराव मॅम काय म्हणतायत प्लीज? काय ट्रेन चालू आहेत का बदलापूरसाठी? ट्रेन चालू आहेत परंतु उशिराने धावतायत ट्रेन. 25 ते 30 मिनिटं ट्रेन या उशिराने आहेत. तिरुपती अंधेरी येथे आहे ऑफिसला जाऊन. ओके, म्हणजे मधून सुट्टी दिली आहे का? रोहन कापसे सर नदीचे अपडेट असे आहे की 12.7 मीटर एवढी उल्हास नदीची आताच्या क्षणाचे अपडेट आलेले आहे. छान. सुप्रिया मॅडम बोलतात यस मी ऑफिस मधून निघाले, रिच होम लाईव्ह फ्रॉम आपटेवाडी बदलापूर. थँक्यू सो मच सुप्रिया मॅडम. अजून तुम्हाला कुठल्या परिसरातले अपडेट्स पाहिजे आहेत मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आपण त्या ठिकाणी जाऊन अपडेट देण्याचा प्रयत्न करूया. तुमच्यापैकी किती जण हे हॉस्पिटल जे आहे आपलं बालाजी हॉस्पिटलच्या साईडला राहतात? राऊत चौक मध्ये कोण कोण राहतं जरा सांगा.
कारण राऊत चौक मध्ये भरपूर वेळेला जे आहे पूर्ण जो चौक आहे तो पाण्याखाली असतो. तर यंदाही तसं काही झालेलं आहे का मला जरा सांगत चला प्लीज. कल्पेश सर मुंबईवरून बघत आहात, धन्यवाद. उल्हास नदीचे अपडेट्स घेतलेत आपण जस्ट आता. उल्हास नदी जे आहे 12.7 मीटर एवढी उल्हास नदीची पातळी सध्याची आता आहे. ट्रेन सुरळीतपणे सुरू आहे, परंतु 15 ते 20 मिनिटांनी जे आहे ट्रेन ह्या उशिराने धावत आहेत. ओके पूजा मॅडम, तुम्ही काय बोलतायत ते जरा व्यवस्थित कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मी उत्तर जे आहे व्यवस्थित देईल. ओके, उल्हास नदीचे अपडेट्स तेच सांगते वारंवार. नवीन दर्शक जॉईन होतात त्यामुळे पुन्हा पुन्हा एकच जे वाक्य आहे ते बोलावं लागतं. 12.7 एवढी उल्हास नदीचे अपडेट आहे. घाबरू नका. पण हे बघा कचरा, बघा कचरा देखील हा नदी नाला जो आहे प्लास्टिक आणि थर्मोकॉल जे आहे बॅन झाले पाहिजेत. कारण अशाच याच्यामध्ये जर आपण बघत असाल तर आपले जे मुके प्राणी आहेत, मुके जनावर आहेत ते देखील कित्येक वेळेला खाण्याच्या मोहामध्ये इथे येतात. आणि अशा पद्धतीचे जर आपण बघत असाल कचऱ्यामध्ये हे प्लास्टिक जातं आणि अनेक असे रोगराई आजार आपल्याला बघायला मिळतात. तर हे बघा किती प्रमाणामध्ये प्लास्टिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. बॉटल्स आहेत, थर्मोकॉल्स आहेत, अतिशय घातक असतात हे. तुमच्या कमेंट्स लोड व्हायला थोडासा वेळ लागतो आहे, परंतु मी प्रयत्न करते की लवकरात लवकर तुमच्या कमेंट वाचायच्या. बॅरेज रोड व्हॉट हॅपन व्यवस्थित आहे, काळजी करू नका. गोविंद सर बॅरेज रोडची काळजी करू नका, व्यवस्थित आहे. धनराज लोखंडे प्लीज ट्रेनचे अपडेट द्या. ट्रेन व्यवस्थित आहे, परंतु 15 ते 20 मिनिटं जे आहेत ट्रेन उशिराने धावत आहेत. तुम्ही यम इंडिकेटरमध्ये देखील चेक करू शकता, परंतु यम इंडिकेटरमध्ये खूप लेट अपडेट होत आहे आजकाल. आपण बघूया. हे बघा आता सध्या जे आहे 5:29 लोकल, म्हणजे अजून बरे वेळ आहे, पण ती लोकल देखील लेट दाखवते आहे. आताच बघूया आपण 4:32 जी लोकल आहे ती व्यवस्थित गेलेली आहे टायमावरती. 11 मिनिटं लेट होती. 1 मिनिट द्या. 4:32 लोकल जी आहे ती 14 ते 15 मिनिटं झाली आता, म्हणजे 15 मिनिटं उशिराने धावते आहे. 4:18 देखील लोकल 15 मिनिटं उशिराने आहे आणि 4 वाजेची लोकल 45 मिनिटं उशिराने धावत आहे. कर्जत ते सीएसएमटी साधारणतः 1 तास, म्हणजे 4 वाजता ज्यांनी लोकल पकडली असेल ते 45 मिनिटांनी उशिरा धावते. 3:47 लोकल देखील 45 मिनिटं उशिराने धावत आहे. 3:32 लोकल सुद्धा 31 मिनिटं उशिरा आहे आणि 3 वाजेची लोकल सुद्धा 46 मिनिटं उशिरा आहे. म्हणजे 3 वाजेपासूनच्या ज्या लोकल आहेत त्या 45 मिनिटं उशिराने धावत आहेत. आताची बघूया आपण 5 वाजेची. 1 मिनिट द्या. 4:47 जी लोकल आहे ती 4:53 आता प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. 4:47 लोकल 4 मिनिटं लेट झाली, आता ती निघाली आहे. बदलापूरवरून जस्ट निघाली आहे थोड्या वेळापूर्वी. ठीक आहे, पुन्हा एकदा तुमचे कमेंट्स घेऊया. ट्रेनचे अपडेट घेतले, उल्हास नदीचे अपडेट्स घेतले. एअरसन स्कूल, इंग्लिश स्कूल, सरिता यादव. आज किती जणांचे मुलं घरी आलेले आहेत लवकर जरा कमेंटमध्ये सांगत चला. कॅन वी लिव्ह फ्रॉम ऑफिस, व्हॉट इज द स्टेटस? स्टेटस म्हणजे घाबरण्याचं कारण नाहीये, फक्त नेहमीसारखंच आपला हा जो भुयारी मार्ग आहे तो भरलेला आहे. फक्त उल्हास नदीचं घाबरण्याचं कारण नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण आपल्या बदलापूरवरती कधीच घाबरण्यासारखं आणि टीआरपी वाढवण्यासाठी आपण कधीच काम करत नाही. काळजी करू नका. जे अपडेट्स असतील आपण तेच जे आहेत तुम्हाला सांगत जाणार आहोत. हो, 45 सुप्रिया मॅडम सांगतात 45 मिनिट ट्रेन लेट आहेत. बरोबर आहे सुप्रिया मॅडम, 45 मिनिटांनी ट्रेन उशिरा धावतायत 3 वाजेपासून. फक्त आता जी 4:47 लोकल होती ती व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं उशिरा निघाली फक्त. उल्हास नदीला किती पाणी भरले? उल्हास नदीचं काय अपडेट नाही असतं, काळजी करू नका. उल्हास नदी 12.7 एवढीच आहे सध्या. ट्रेन चालू आहेत पण उशिरा आहेत. विकी सर काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद विकी सर, धन्यवाद, खूप खूप थँक्यू. छान वाटतं ज्या वेळेला तुम्ही सगळे कमेंट करतात. तुम्ही सगळे घरी सुखरूप पोहोचले आहात का?
रोहन सर बोलतायत की पाण्याचा फ्लो जास्त होतोय. थँक्यू सो मच. माझंही लक्ष नाही गेलं, पण खरंच पाण्याचा फ्लो जो आहे तो वाढत चाललेला आहे. हे बघा, इथे दगड लावून गेलेत काही नागरिक, म्हणजे पाण्याचा फ्लो जास्त वाढला का समजेल असं. आम्ही देखील स्वतःची काळजी घेतोय, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. भगवान भोपी सर बोलतायत ताई खूप छान काम करत आहात, धन्यवाद. आणि प्रयत्न करतोय की प्रत्येक अपडेट्स जे आहेत वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. डिलिव्हरी बॉय असेल तर काळजी करू नका, या साईडने तुम्ही येऊ नका. खूप हाल होतात जेव्हा एवढं मोठं सामान घेऊन इथपर्यंत येतात आणि परत वापस जावं लागतं. तर तुम्ही येऊ नका या साईडनी. हा रस्ता बंद आहे आणि स्वातंत्र्यवीर पूल देखील पूर्ण वाहतुकीने भरलेला आहे. आदर्श शाळेच्या मुलांना नाही मॅडम, असं काही अपडेट नाही आलाय आमच्यापर्यंत की त्या मुलांना घरी सोडलंय का. फक्त बदलापूर पश्चिम मधील 1-2 ज्या शाळा होत्या त्यांना घरी सोडण्याची जी नोटीस आहे ते पण असं लगेच नाही सोडलं कोणाला. ऑफिशियली जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेजेस आले सगळ्यांना, पॅरेंट्सला, आणि त्यानंतर मुलांना घरी सोडण्यात आलं. संजय सर काळजी करू नका, तुम्ही ऑफिस तुमचा जो ग्रुप असेल ना शाळेचा तो बघा एकदा. बघा हे नागरिक त्या साईडने इकडे आलेले आहेत, मात्र यांना तिकडे जाण्यासाठी आता जागा नाहीये. रिक्षा आली इकडे. कल्याणमध्ये पाऊस कमी झाला. सुप्रिया मॅडम खूप खूप धन्यवाद. हो आमची पण काळजी घेतो. सुमित सर ताई खूप छान पत्रकारिता करते, स्वतःची सुद्धा काळजी घे. धन्यवाद धन्यवाद, तुम्ही एवढं बोललात, खूप खूप छान वाटलं. गोविंद सर तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद सर, नक्कीच घेऊ. बी केअरफुल बदलापूरकर. सुरेश सर नक्कीच, सुरेश सर काळजी करू नका. बदलापूरकरांना घाबरण्याचं काही कारण नाहीये कोणाला. आम्ही आहोत तिथे तुम्हाला अपडेट देण्यासाठी. तिकडे थांबायचं का? आम्ही आहोत तिथे तुम्हाला अपडेट देण्यासाठी. फक्त तुम्ही असंच बोलत राहा जेणेकरून कोणी जर आपल्यामधलं काही अडचणीत असेल तर लगेच समजेल. एक आत्ताचाच किस्सा सांगतो तुम्हाला. गेले काही मिनिटांपूर्वी आपण जेव्हा लाईव्ह करत होतो तेव्हा एका सोसायटीचं जे आहे रस्ता ब्लॉक झाला होता. लाईव्ह संपल्याच्या नंतर त्यांनी हे केलं, परंतु आपण लगेचच जे आहे तिथपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असंच जे आहे पाणी वाढल्यावरती कोणाला मदतीसाठी आपण हे करत असतो, परंतु पुढाकार मात्र कोणीच घेत नाही. अचानकच पाण्याचा जो फ्लो आहे ना तो डायरेक्ट असा येतो आहे, म्हणजे त्या साईडने ते पाणी वाढतंय. आता एक सांगा, आपण पत्रकारिता करतोय म्हणून तुमच्यापर्यंत माहिती मिळते, परंतु इथे काहीतरी बॅरिकेड्स लावले पाहिजेत की नाही. म्हणजे हे नेहमीच आहे, तर कमीत कमी इथे लवकर जेवढेला पाणी वाढताना बॅरिकेड्स लावण्यात यायला पाहिजे. प्लास्टिक काय प्लास्टिक बॅन झालं पाहिजे का नाही, तुम्हाला काय वाटतं तेही सांगत चला जरा. हेल्मेट काढू नका मॅडम डोक्यावरून. ऍक्च्युली हेल्मेट का घातलं माहिती का, लगेच पाऊस, आताचा सध्याचा जो पाऊस आहे ना खूप भयानक आहे. म्हणजे आणि अचानक पडणारा असा हा जो पाऊस आहे ना त्याच्याने आजारी पडतो डायरेक्ट बाहेर पडत असताना. आणि ज्या वेळेला ते पाणी सुद्धा जातं ना तर घसा पण दुखतो, आवाज पण निघत नाही. त्यामुळे कासगावला पाणी भरलं का? कासगावला कोणी बघताय का लाईव्ह कासगावचा? आता मी कासगावला नाही जाऊ शकत इथून, हा तर बंद आहे मार्ग. अरे बापरे, एवढी लोकल ट्रेन खाली बघा, सगळी पूर्ण लोकल ट्रेन खाली दिसते आपल्याला. आता कोण प्रवास करणार ना एवढ्या याच्यामध्ये, इतक्या डेंजर वातावरणात. 45 मिनिटांनी लोकल ट्रेन चालू आहेत. सगळा कचरा मच्छी मार्केट मधला बदलापूर पूर्व की तुम्ही जिथे उभे आहात तिथला आहे. विवेक सर विचारतात की कचरा नेमका कुठला आहे, तर बघा कचरा जो आहे ना तिकडून पण येतोय आणि इथे पण कचरा आहे बघा. आता आपण ठरवू शकतो की हा कुठला आहे. थांबलाय का लाईव्ह? तरी बघा इथे पण कचरा आहे, म्हणजे बदलापूर पश्चिमला पण कचरा आहे आणि बदलापूर पूर्वला पण कचरा आहे. तर त्या साईडनी कचरा तो वाहत येतोय. वालवली ते मांजर्लीची परिस्थिती काय आहे? यंदा तिकडे जास्त पाणी नाहीये, फक्त ना मांजर्लीचा जो रस्ता आहे तो बंद केलेला आहे. पर्यायी एक मार्ग नागरिकांना उपलब्ध आहे, पण खूप हाल होत आहेत नागरिकांचे. त्यांच्या आमच्याकडे प्रतिक्रिया पण आल्या
आत्ताच एका रिक्षा चालक मित्राने देखील सांगितलं की वालवलीचा रस्ता बनतो आहे, मांजरली वालवली, त्यामुळे पर्यायी जो रस्ता आहे तिथून जाण्या येण्यासाठी जागा नाहीये, परंतु तो खाजगी रस्ता असल्यामुळे जे आहे, खाजगी रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्यांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलाय, म्हणून आपण काही बोलू पण शकत नाही. लवकरात लवकर तेही होणार आहे. काही पाणी खूप वाढलं आहे, तू लांब हो. मी वाहून गेली तर तुम्ही या मला सगळे पकडायला. इथून गेली तर मी तुम्हाला सरोदय नगरच्या नाल्यामध्ये नक्कीच भेटेल. तर मी जर इथून गेली तर तुम्ही मला सर्वचे सर्व सरोदय नगरच्या नाल्यामध्ये नक्कीच पकडायला या. थर्मोकॉल, संतोष सर बोलतात की थर्मोकॉल आणि प्लास्टिक पूर्णतः बंद झाले पाहिजे. या दोन गोष्टीवरून नाले ब्लॉक होऊन पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतोय. अगदी बरोबर आहे. हे बघा इथे हे सगळे आपले रेल्वे प्रवासी आहेत आणि ते आपल्याला दिसत आहेत, आता वापस येत आहेत सगळे, आणि त्यांना एक वेगळा आनंद आहे की त्यांना बहुतेक जागा मिळाली असावी आज बसण्यासाठी. आज जास्त गर्दी नाही वाटत आहे ट्रेनला, सगळ्यांना जागा मिळाली वाटतं, आज बसण्यासाठी जागा मिळाली आहे त्यांना. अर्धे जण उभ्या आहेत आपल्या महिला. प्लास्टिक खरंच बंद झालं पाहिजे का नाही, तुम्हाला काय वाटतं सांगा. हे बघा, नदी नाले साफ करायला पाहिजे. खरं तर पहिलेच जे आहे नदी नाले साफ केले पाहिजे, परंतु फक्त सांगितलं जातं, साफ केले जात नाही. काय हे मॅडम, छत्री आणि रेनकोट मॅचिंग आणि हेल्मेट आहे. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या काय प्रतिक्रिया येत आहेत बघते. उल्हास नदी 12.7 मीटर एवढी भरली आहे सध्या. आपण टेक्निकल सुद्धा अपडेट्स तुम्हाला देतो. कमी झाला का पाऊस? पण एक आहे, हेल्मेट घातल्यावर पाऊस किती पडतोय ते थोडासा अंदाज कमी येतो, कळत नाही. सर्वचे सर्व आलात का घरी, म्हणजे ड्युटीवरून सगळे वापस आलात का आज घरी? नदी सांगितलं ना, आत्ताच सांगितलं नदीचे अपडेट. 12.7 एवढी जी आहे नदी भरलेली आहे. कोणी कासगाववरून बघतंय का लाईव्ह, जरा सांगा ना, कासगावची अपडेट सांगा. असं वाटतंय का मी बॅग विकायला आली, असं पर्स विकणारी वाटतंय का? सगळं पावसामध्ये सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, अशीच जी आहे आम्ही प्रयत्न करत आहोत. तर तुम्हाला हा लाईव्ह कसा वाटतोय, कमीत कमी फक्त थँक्यू जरी बोललात तरी छान वाटेल मला, धन्यवाद जरी बोललात तरी छान वाटेल, किंवा सजेशन दिले काही की अजून तुम्ही लाईव्ह मध्ये सुधारणा करा, किंवा लाईव्ह चालू असताना अजून तुम्ही आम्हाला ही माहिती द्या, ती माहिती द्या, तर मी तो अभ्यास करून तुम्हाला ती पण माहिती देईल. आणि तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून मला समजेल तिकडे जाऊ शकता का तुम्ही. सचिन सर कुठे जायचं बोलतायत, सांगा ना, आपण तुमच्यासाठी प्रयत्न करूया. पूर्ण कमेंट करा की कुठे जायचं हे होतंय. हो, पाऊस थोडा कमी झालाय ना. हो, पाऊस थोडा कमी झाला आहे. काढू का छत्री? पण तो आपण हे केलं की लगेच येईल. स्वच्छता नागरिकांची जबाबदारी आहे, तसेच शासनाची जबाबदारी आहे. थर्मोकॉल प्लास्टिक बंद करावे. योगेश सर बोलतायत स्वच्छता नागरिकांची जबाबदारी आहे, मात्र पावसाळ्यामध्ये जे थर्मोकॉल वगैरे जे असतात ते बंद झाले पाहिजे, अशी शासनाची जबाबदारी आहे. आणि शासन जोपर्यंत थर्मोकॉल आणि प्लास्टिक बॅन करणार नाही तोपर्यंत नदी नाले आपले असेच ब्लॉक होत राहतील. पण काल रविवार होता आणि सुट्टीचा दिवस होता, काल दिवसभर लाईट नाही होती. आता तरी लाईट आहे का तुमच्याकडे, जरा सांगा प्लीज. आता तरी लाईट आहे का? यामिनी मॅडम 12.7 उल्हास नदीची पातळी. हो, पाऊस थोडा थांबला आहे. कुठे उल्हास नदीवर जाऊ बोलताय? आताच आपण काही मिनिटांपूर्वी उल्हास नदीवर जाऊन आलेलो आहोत. घाटकोपरवरून 4:05 ची बदलापूर लोकल सध्या कल्याण क्रॉस केली, 10 मिनिट उशिराने धावत आहे. ओके, संतोष सर तुम्ही नक्की दिसणार आम्हाला इथून. 10 मिनिटं आम्ही आहोत अजून लाईव्ह, तर तुम्ही आल्यावर नक्कीच हात करा आम्हाला. पण स्वतःची काळजी घ्या ट्रेनमधून. अजून किती जणांनी ट्रेन पकडलेली आहे आता ट्रेनमध्ये आहेत? मुंबईमध्ये सध्या पाऊस कमी झाला आहे. ओके, बदलापूरमध्ये पण कमी झालाय का पाऊस? थोडासा कमी झालेला आहे. आणि बघा इकडे सगळेचे सगळे इकडे येत आहेत या दिशेने.
पण सूचना फलक लावले पाहिजेत, त्या तिकडे सूचना फलक लावले गेले पाहिजेत की हा मार्ग बंद आहे, म्हणजे इथून एवढा जो प्रवास आहे नागरिकांचा वाचेल. खूप खूप स्पीडनी आहेत एकदम. फॉर्म मध्ये आहेत काका एकदम. ट्रेन 45 मिनिटं उशिराने. अजून एक महत्वाचं, पावसाळ्यामध्ये जे आहे सगळ्यात जास्त जर कोणी काम करत असेल तर सगळेच करतात, परंतु डिलिव्हरी बॉय जे आहेत त्यांना थोडंसं येण्यासाठी जर उशीर झाला तर सगळ्या बदलापूरकरांनी त्यांना सहकार्य करायचंय. कारण एक व्हिडिओ बघितला होता इंस्टाग्रामवरती की 5-10 मिनिटांमध्ये लोकल त्याच्या ठराविक ठिकाणी पोहोचू शकत नाही, तर आम्ही तर माणसं आहोत, आम्ही कसं जाणार, असं एक डिलिव्हरी बॉय बोलत होता. तर खरंच विदिन 10 मिनिट डिलिव्हरी, विदिन हाफ अवर डिलिव्हरी आपण असं बोलतो, परंतु त्यांना थोडंफार लेट झालं, उशीर झाला तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा, त्यांना साथ देत चला. शिरगाव मध्ये लाईट आहे. अजून कुठे लाईट आहे? कात्रपकडे जाणारा. तुम्ही देखील डिलिव्हरी बॉय आहात का? कधी काही काम काय झालं? काय आलं ते? एक अज्ञात ब्लॅक कलरची पिशवी वाहत आलेली आहे. प्लास्टिक आहे तिच्यामध्ये पूर्ण, आहे ना? सगळे प्लास्टिक आहे तिच्यामध्ये. पण अत्यंत भयान परिस्थिती आहे बदलापूरची. असंच होतं नेहमी. घ्या टर्न घ्या. बघायला आलात ना? कुठून आलात? काय नाही हरकत नाही, तुम्ही काळजी घ्या फक्त स्वतःची. इकडे या. कुठून आलात? तिकडून इकडे आलात? त्यांनी सांगितलं हा, एवढं पाणी कधी बघितलं नव्हतं. मग बघितलं आज? कधीपासून आलात तुम्ही बदलापूरमध्ये? 2010 पासून. कसं वाटलं आज पाणी बघून? कसं वाटतं तुम्हाला? आतापर्यंत आम्ही ऐकायचो ना फक्त बदलापूरमध्ये एवढं पाणी भरतंय, तेवढं पाणी भरतंय, तेच बघायला आलो की ब्रिजच्या खालून आपण नेहमी येतो ना, तिथे पाणी किती आहे? पावसात किती पाणी भरतं. कुठे राहायला कुठे आहे तुम्ही? इसला? आम्ही पनवेलकर पार्क. हे लावून आलं सगळं. हो. ठीक आहे. चालेल. काळजी घ्या. हा, असं एवढं माहित नसतं ना. या प्लास्टिक बद्दल काय बोलायला वाटतं का? प्लास्टिक बंदी झाली पाहिजे? हो, नक्की व्हायला पाहिजे ना. तिच्यामुळे नदी नाले ब्लॉक होतात ना आपले. असं वाटतंय, पण ते ब्लॉक जर झालं ना तर मग पाण्याला फ्लो मिळत नाही ना. बरोबर. ते वॉटर लॉगिंग त्याच्यामुळे होतं. बरोबर. छान माहिती दिली खरंच. थँक्यू. आज ना उल्हास नदी बघायला सगळे जात आहेत, पण लाईव्ह बघता सगळे हा नाला पण खूप प्रसिद्ध होतोय. हा नदी नाला जो आहे ना आपला, तर हा पण खूप प्रसिद्ध होते. खरं तर ना हे आधी छोटे नदी नाले होते, नाला नाही, ओढा होता, ओढा. कालांतराने काय झालं, नागरी वस्ती वाढत गेली, नागरिकांनी कचरा टाकून ते छोट्या नदीला आणि ओढ्यांना पार नाल्यांमध्ये रूपांतर केलंय. आणि प्रशासनाचंही लक्ष नाहीये, कोणाचं लक्ष नाही, म्हणून यांना नाल्याचं स्वरूप आलंय आता. थांबूया का आता? अजून तुमच्या प्रतिक्रिया येतच आहेत. योगेश सर, कोणाचं काय तर कोणाचं काय. ते जेव्हा आपण नवीन येतो ना बदलापूरमध्ये, तर खरंच ओढ लागते बघायची की आपली उल्हास नदी कशी असेल. जेव्हा आम्ही नवीन आलो ना बदलापूरमध्ये, सगळे गर्दी करून जायचे बघायला की अरे उल्हास नदीचं पाणी वाढलेलं आहे. अजूनही जातात खूप नागरिक सोसायटी मधील आहेत ना, सगळे घोळका करून ग्रुप करून निघतात. आपण विचारलं ना कुठे चाललेत, तर आम्ही ना उल्हास नदीचं पाणी बघायला चाललोय, पाणी किती भरलंय ते. असं तुम्ही पण जातात का? मला जरा सांगत चला. उल्हास नदीला पूर वाढत चालला आहे मागणी. नाही, काळजी करू नका भानुदास सर. आपले हवामान तज्ज्ञ आहेत अभिजित मोडक सर, ते आपल्याला अचूक माहिती देतात. तर उल्हास नदीचं पाणी काही वाढलेलं नाहीये, 12.7 एवढीच पातळी आहे. पाणी पण कुठे साचलेलं नाहीये बदलापूरमध्ये. फक्त हे जे आहेत ना आपला पुलाखालचा मार्ग तो बंद झालाय जरा वाहतुकीसाठी. अतिशय भयानक मार्ग आहे हा. नदी नाले साफ केले पाहिजे. तुम्ही सगळ्यात जुनं कोण आहे?
सर्वात जुनं कोण आहे बदलापूरमध्ये, ज्यांना माहिती आहे की हा जो नाला आहे तो आधी ओढा होता, असे कोण आहे आपले ज्येष्ठ नागरिक? मला जरा कमेंट मध्ये तुम्ही सांगत चला. बघा मॅडम पण इथे बघायला आल्यात. खूप जण बघायला येत आहेत आणि छान आहे. फक्त स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी. कात्रपकडे जाणारा तुम्ही मॅकडॉनल्ड जवळचा बोलत आहात का? तो मार्ग चालू आहे. कात्रपकडे जाणारा मार्ग चालू आहे. मॅकडॉनल्ड जवळ जाणारा भुयारी मार्ग, त्याला ना काहीतरी जादू झाली या त्या मार्गाला. जेव्हापासून त्याचं काम झालंय ना 2 महिने, तो एकदम ठणठणीत बरा झालेला आहे. त्याच्यात पाणीच साचत नाहीये. म्हणजे नेमकं काय जादू झालीये माहित नाही त्याच्यावर. पण काम जेव्हापासून झालंय ना, परत एक ट्रेन गेली ती पण रिकामी आहे. तर तेव्हापासून बेलवलीचा भुयारी मार्ग ठणठणीत बरा झालाय. त्याच्यात कितीही पाऊस पडू द्या तो बंद पडत नाही. पण याला काहीतरी झालंय. हा थोडासा जरी पाऊस आला ना तरी आता एवढाच वाहतो. म्हणजे बहुतेक त्याच्यावरती जे काही विघ्न होतं ते विघ्न इकडे आलं असावं, असं काहीतरी असेल कदाचित. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. अमोल सर थँक्यू, तुमच्यामुळे लवकर अपडेट मिळतात. धन्यवाद धन्यवाद. काळजी घ्या. आपले बदलापूर. आता कुठे जाणार मग पाणी बघायला? पाणी बघायला नाही. आपलं पाणी बघायला नाही, आपल्या घरीच. उल्हास नदीवर नाही, नाही, इकडे आमचं डेकेअर आहे ना इथं. हा. पॅरेंट्सना सांगावं लागतं की असं असं भरलंय, तुम्ही येऊ नका. जर प्रवास मुलांना घेऊन दुपारी होतं का चालू? आज शाळा चालू होती हो, दुपारी? शाळा वगैरे चालू होते. काही शाळा अर्धा 1 तास अगोदर हो लवकर ना, सोडल्या. बरोबर ना. लवकर सोडल्या. मुलं पण पावसात भिजून शाळेत बसली होती. उद्याचं काय वाटतं? शाळा बंद पाहिजेत ना उद्या? कदाचित बंद पाहिजे. बंदच असतील पण असं हे वाटतंय. बघितलं ना, हा बघितलं तर प्रकार वाटेल. बघितला ना तर असं वाटतंय की बंद उद्यापर्यंत पाहिजे. पण कंटिन्यू राहणार आहे. आणि 48 तासाचा अलर्ट दिलाय. तुमचं डे केअर आहे हो. कुठलंही सांगा ना नागरिकांना. वात्सल्य पाळणार. या यांच्या पांडनगरमध्ये व्हिजिट करा. मिळाली गेली आहे तुमची. थँक्यू. पॅरेंट्सना अपडेट्स देण्यासाठी फोन करून सांगूया. छान. पाठव ना. बरोबर. वेस्टला जे जाणार आहेत ना ते या रस्त्याने येतात ना. छान. काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद. तर बघा आपले रेल्वे प्रवासी जे आहेत आता आलेले आहेत इकडे. ट्रेन आज जरा छान रिकामे ट्रेन. आपले बदलापूर. हा पुन्हा तुमच्या कमेंट बघते. कमेंट आल्यात ना. बघा त्या मॅडमने पण सांगितलं आपल्याला की दुपारी लवकर शाळा सुटल्यात असं. 20 वर्ष झाली. मी 20 वर्ष झाले मी पाहिला आहे एवढा. धन्यवाद प्रतीक सर. हो खरंच कोणी कोणी बघितला हा ओढा असताना मला खरंच कमेंट करून सांगा. आज काय प्लॅन करत आहात? झूम करणार का थोडं? ट्रेन सर्व्हिस चालू आहे पण 45 मिनिटं उशिरा आहे ट्रेन. आता थोडं सुरळीत झाले आहेत परंतु तरी पण 15 ते 20 मिनिटं आहेच उशिरा. मी तोपर्यंत लिंक सगळ्यांना फॉरवर्ड करत चालते. तुम्ही सगळ्यांनी लिंक बघून कनेक्ट करा. बदलापूरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला का तेही मला सांगा. तिथे द्या ना ठेवून. उडून जाईल. छत्री तिथे ठेवा. द्या माझ्याकडे थोडा वेळ. हा बंद करा. अचानकपणे जे आहे ना हा मोठा होतो. जो फ्लो आहे ना डायरेक्ट इथपर्यंत येतो अचानक. भयान परिस्थिती आहे बदलापूर मधली. असं वाटत नाही का की आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये हा जो नाला आहे भुयारी मार्ग हा तुंबून वाहतो आहे. आणि थोडे दिवस जर असंच राहिलं ना तर बापरे खूप भयान परिस्थिती होऊन जाईल. त्याच्या आधी बदलापूरला एक फ्लायओव्हर ब्रिज आहे ना तो झाला पाहिजे. आणि अशा याच्यामध्ये ना बॅरिकेड्स वगैरे खरंच लावले गेले पाहिजेत. नाहीतर खूप समस्यांना सामोरे जावे लागते. धन्यवाद. आम्ही पण काळजी घेतो. प्रेम सर खूप खूप धन्यवाद. मुंबईमधील सर्व ऑफिस स्टॉपला लवकर सोडले असल्याचे कारणाने आता ट्रेनला खूप गर्दी आहे. हो का? हो बघा ट्रेनला खरंच गर्दी झाली आता. ठीक आहे. मी काढू का हे छत्री? पाऊस नाहीये ना?
प्लास्टिक बद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला जरा कमेंट मध्ये नक्की सांगत चला. याच प्लास्टिकमुळे जे आहे अनेक अशा समस्या उद्भवतात आणि प्लास्टिक वरती बंदी घातली पाहिजे की नाही तेही तुम्ही सांगत चला. इथे गाडी कशाला, होडी आण होडी, त्यापेक्षा जहाज घेऊन या जहाज. बदलापूरकरांनो आता आपण इथे थांबूया. उल्हास नदीचे अपडेट्स आपण घेतलेत. 12.7 एवढी उल्हास नदीची पातळी आहे. हा भुयारी मार्ग देखील भरलेला आहे. सगळ्या अपडेटसाठी आपले बदलापूरचं फेसबुक पेज सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्वाचं, याच्यामध्ये जे आहेत ना, हा ऑडिटोरियम झाला. ओके, हा ठीक आहे. आता हे कसं समजलं? थांबूया का इथे आपण आता? सगळ्यात महत्वाचं प्लास्टिकच्या समस्येबद्दल तुम्ही सांगत चला. तुम्हाला आजचा लाईव्ह कसा वाटला आणि अपडेट जर तुमच्यापर्यंत आपले बदलापूर खरंच पोहोचवता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद नक्कीच करा कमेंटमध्ये, कारण खूप मोटिवेशन मिळतं जेव्हा ज्या वेळेला तुम्ही छान छान असे कमेंट्स करतात तर त्यावेळेला खूप छान वाटतं आणि उत्साह वाढतो तुमच्यासाठी लाईव्ह करण्याचा. तर तुम्ही सांगा आता तुम्हाला कुठला लाईव्ह बघायचा आहे. त्यापूर्वी आता आपण एक महत्वाच्या विषयावरती 5 मिनिटांमध्ये आपण लाईव्ह येणार आहोत. आपले बदलापूरचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे सर यांच्यासोबत सुद्धा आपण काही विषयांवरती महत्वाच्या चर्चा देखील करणार आहोत. ते देखील तुम्ही लाईव्ह मध्ये नक्कीच बघा. त्याचबरोबर उल्हास नदीचे देखील अपडेट्स जे आहेत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण इथे थांबूया. काही महत्वाच्या कमेंट्स येत आहेत का आपण बघूया. विकास सर, नाईस रिपोर्टिंग, थँक्यू. हा उल्हास नदीचं सांगितलं ना, बस स्टँड पर्यंत पाणी येतं. स्वप्नाली मॅम, तुम्ही पण काळजी घ्या. धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच. आम्ही पण काळजी घेतो. उल्हास नदीचं सेम अपडेट आहे. फक्त इथे बॅरिकेड्स लावले गेले पाहिजे, कारण हा जो प्रवाह आहे पाण्याचा 2 मिनिटात खूप प्रचंड प्रमाणात येतो. ठीक आहे. थांबूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की द्या, कारण तुम्ही थँक्यू किंवा धन्यवाद जरी बोललात तरी खूप छान वाटेल आणि असाच उत्साह वाढत जाईल पुढच्या वेळेस सुद्धा लाईव्ह करण्यासाठी. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपले बदलापूरमधून सर्वात पहिले तुम्हाला अपडेट मिळतात तर तेही तुम्ही कमेंट करत चला की हो आम्हाला खरंच आपले बदलापूरमधून सर्वात पहिले अपडेट्स मिळतात, त्यामुळे आम्हाला घरातून बाहेर पडायचं की नाही हे देखील समजतं. आणि माझं नाव सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी काही वेळेला असं ऐकलंय की ती कोर्टवाली मॅडम आहे ना ती, तर माझं नाव स्वप्नाली आहे. सगळ्यांनी स्वप्नाली नाव लक्षात ठेवा. आणि काही असेल बिंदासपणे आपल्या बदलापूरच्या नंबरवर संपर्क करा. आम्ही तुमच्या बातम्या ज्या आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या समस्या ज्या आहेत त्याही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पावसाचं प्रमाण आता कमी झालंय आणि नागरिक घरातून बाहेर पडताय. तुम्ही आता काय प्लॅन करत आहात? बाहेर पडणार आहात का? तर शॉपिंग करायला श्री कलेक्शन मध्ये एकदा व्हिजिट करून या. श्री कलेक्शन मध्ये छान ऑफर चालू आहेत. बदलापूर पूर्व परिसरामध्ये जे आहे ते त्यांचं शॉप आहे श्री कलेक्शन. मी कालच परवा त्यांचा एक लाईव्ह केलाय. तिथे कुर्तीज वगैरे A1 मिळत आहेत सध्या, तर तुम्ही तिथे जाऊन या आणि व्हिजिट करा. त्याचबरोबर काटदरे मंगल कार्यालयामध्ये सुद्धा आपलं एक्झिबिशन सुरू आहे. सप्तरंग इव्हेंट यांचे एक्झिबिशन आहेत. तिथेही तुम्ही जा आणि भरभरून अशी शॉपिंग करा. सगळ्या महिलांना तुम्ही प्रतिसाद द्या. त्यानंतर आपले कुलस्वामिनी वस्त्रदालन झालं, तिथे पण छान छान ऑफर चालू असतात, तिथेही तुम्ही जा. तर मग आता प्रमोशन बस झालं. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.